साहित्य विचार या पेपरमध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आज आपण साहित्याची काही प्रयोजने अभ्यासणार आहोत। यातलं पहिलं जे प्रयोजन आहे ते आहे यशप्राप्ती। काव्य निर्मिती करताना लेखकापुढे यश म्हणजेच कीर्ती मिळावी हा एक उद्देश असतो। आपल्या लेखनामुळे जसा आपल्याला आनंद झाला तसाच इतरांनाही व्हावा, आपल्या लेखनाची समाजाकडून वाहवा व्हावी, समाजामध्ये आपला नावलौकिक वाढावा असे अनेकांना वाटणे साहजिकच आहे। काही जण आपले काव्य प्रसिद्धीसाठी लिहिलेले नाही, ते केवळ स्वतःच्या आनंदाकरिता लिहिले आहे असे सांगतात। तुलसीदासांनी रामचरितमानस हा ग्रंथ केवळ स्वांत सुखाय लिहिल्याचे नमूद केले आहे। आता आपण या प्रयोजनाची दुसरी बाजू बघूया। यशप्राप्तीसाठी लेखन केले जाते असे मानले तरी लेखन करणाऱ्या सर्वांनाच त्यांच्या हयातीत यश मिळेल अशी खात्री देता येत नाही। गुणाढ्याने आपल्या काव्याची राजाने कदर केली नाही म्हणून ते अग्नीला अर्पण केल्याचे सांगितले जाते। तसेच काही कवींना त्यांच्या मृत्यूनंतर कीर्ती मिळाल्याची उदाहरणे आहेत। इंग्लंडमधील चॅटर्टन कवीला त्याच्या जिवंतपणी निराशा पदरी पडली। शेवटी त्यांनी आत्महत्या केली आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जीवनावर अनेक साहित्यिकांनी नाटक व कविता लिहिल्या। फ्रेंच चित्रकार पॉल गोंगे यालाही त्याच्या मृत्यूनंतर कीर्ती मिळाली। कीर्ती मिळावी यासाठी लेखन करणाऱ्यांची अत्यंत कमी उदाहरणे दिसतात, परंतु आंतरिक उर्मीने लेखन करणारे अधिक आहेत। मम्मटाचे यशप्राप्ती हे प्रयोजन लेखकाशी संबंधित आहे। वाचकांना ते लागू पडत नाही, कारण वाचकाने साहित्य वाचले म्हणून त्याला कीर्ती मिळू शकत नाही। आता आपण यातले दुसरं प्रयोजन अभ्यासणार आहोत, ते आहे व्यवहार ज्ञान। व्यवहार ज्ञान या प्रयोजनामध्ये साहित्य हे मानवी जीवनाला व्यापणारे आहे। मानवी जीवनातील सर्व व्यवहार साहित्याचे विषय होतात। साहित्याला मानवी जीवनाचे प्रतिबिंब म्हटले जाते। कलावंताच्या श्रेष्ठ कलाकृतीमधून जीवनाचे सम्यक दर्शन घडत असते। वास्तव जीवनातील अनेक कूट समस्यांचे चित्रण साहित्यामधून वाचावयास मिळते। दररोजच्या व्यवहारात माणसाने कसे वागावे, कोणती धोरणे ठेवावीत, माणसे कशी ओळखावीत, माणसांच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती कशा जाणाव्यात, राजकारणी तसेच लबाड माणसांचे डावपेच कसे ओळखावेत, त्यापासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे, अशा विविध गोष्टींचे ज्ञान साहित्यामधून मिळते। अशा प्रकारच्या साहित्य वाचनामुळे वाचकाला स्वतःला न आलेल्या अनुभवांचे ज्ञान प्राप्त होत असते। मानवाच्या मर्यादित आयुष्यामध्ये अमर्यादित स्वरूपाचे अनुभव साहित्यातून घेता येतात। महाभारतासारख्या ग्रंथामधून मानवी जीवन व्यवहाराचे आश्चर्यकारक ज्ञान अनुभवण्यास मिळते। धर्मराजाची सत्यनिष्ठा, भीमाचा उतावळेपणा, द्रौपदीचा मानी स्वभाव, धृतराष्ट्राचा आंधळा पुत्रलोभ, गांधारीचे पतिव्रत्य, शकुनीचे कपट, दुर्योधनाचा राज्यलोभ, कर्णाचा उदारता आणि या सगळ्यातून आपणास समाजामध्ये असणाऱ्या अनेक प्रवृत्तींचं ज्ञान होत असतं। आजच्या काळात आपण बघायला गेलो तर नटसम्राट सारख्या नाटकामधून म्हातारपणातील हालापेष्टांचे जीवन आपणास कळते। याबरोबरच स्वतःचीच मुले जन्मदात्याशी स्वार्थीपणे कशी वागतात हेही अनुभवण्यास मिळते। अशा बऱ्याचशा कलाकृतींचा विचार आपल्याला इथे करता येईल। उदाहरणार्थ ययाती किंवा शिवाजी सावंतांची मृत्युंजय नावाची कादंबरी, स्वामीसारखी कादंबरी, या सगळ्या कादंबऱ्यांमधून आपल्याला मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे अनुभवण्यास मिळतात। आता पण याच्यातलं पुढचं जे प्रयोजन आहे ते अभ्यासूया, ते आहे आनंद। काव्यापासून आपणाला उत्कट आनंद मिळतो हे सत्य आहे, म्हणून या प्रयोजनाला अनेक अभ्यासकांनी सर्वश्रेष्ठ प्रयोजन मानले आहे। कारण काव्यापासून लिहिणाऱ्याला तसेच वाचणाऱ्या दोघांनाही आनंद प्राप्त होत असतो। या आनंदाचे स्वरूप व्यवहारातील आनंदापेक्षा वेगळे आहे। काव्यातून मिळणारा आनंद स्थूल स्वरूपाचा, इंद्रियजन्य, शारीरिक सुखाच्या पातळीवरचा नसतो। हा आनंद बौद्धिक व मानसिक अशा स्वरूपाचा असतो, म्हणूनच तो श्रेष्ठ स्वरूपाचा असतो।
या दृष्टीने त्याला शुद्ध किंवा निरागस अशी विशेषणे दिली जातात. आनंद हे काव्य प्रयोजन नित्य स्वरूपाचे आहे. कारण आनंद होत नसेल तर ते लिहिले जाणार नाही आणि ते वाचलेही जाणार नाही. काव्यामुळे लेखकाला व वाचकाला दोघांनाही आनंद प्राप्त होत असला तरी त्या आनंदाचे स्वरूप भिन्न आहे. काव्यनिर्मितीमधून कवीला मिळणारा आनंद नवनिर्मितीचा असतो, तसेच आत्माविष्काराचा असतो. विश्वातील तसेच व्यवहारातील आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टी साहित्यिकाच्या मनाला अस्वस्थता करत असतात. या गोष्टींचे तो सखोल चिंतन मनन करतो. मनातले हे चिंतन विचार व्यक्त करण्याची स्फूर्ती त्याला होते आणि तो लेखनास प्रवृत्त होतो. यातून त्याला मानसिक समाधान व आनंद प्राप्त होतो. या आनंदाचे वर्णन त्याला शब्दात व्यक्त करता येत नाही. साहित्य निर्मितीमधून प्राप्त होणारा हा आनंद अवर्णनीय असून तो आध्यात्मिक स्वरूपाचा असतो. हा आनंद कल्पनेने जाणवायचा असतो. व्यवहारातील इतर आनंदापेक्षा या आनंदाचे स्वरूप वेगळे असते. हा आनंद एखाद्या शास्त्रीय संशोधकाला मिळणाऱ्या आनंदासारखा असतो. एखाद्या गोष्टीचा शोध लावताना किंवा लावल्यानंतर शास्त्रज्ञाच्या मनाची जी उत्कट अवस्था असते तशाच प्रकारची उत्कटता साहित्यिकाची असते. हा आनंद बुद्धिग्राह्य अतींद्रिय अशा स्वरूपाचा असतो. साहित्य निर्मिती प्रसंगी त्याला स्वतःचेही भान राहत नाही. इतर आजूबाजूच्या परिस्थितीचीही त्याला जाणीव राहत नाही. समाधी लागण्याप्रमाणे त्याची अवस्था होत असते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या अंतःकरणातील भावभावना विचार व्यक्त करता येत नाहीत. ज्यांना भावना व्यक्त करता येत नाहीत अशा व्यक्ती साहित्य वाचनाकडे वळतात. कविता, कथा, कादंबरी, नाटक अशा विविध प्रकारच्या साहित्य वाचनातून आनंद मिळवण्याचा त्या प्रयत्न करतात. आता आपण पुढचं प्रयोजन अभ्यासणार आहोत. ते आहे उद्बोधन नावाचं. उद्बोधन की ज्याला आपण उपदेश असंही म्हणू शकतो. उपदेशाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिल्या प्रकारामध्ये वेद अशा प्रकारची जी शास्त्र आहेत त्यातून केलेला उपदेश की जो आज्ञेच्या जबरदस्तीच्या स्वरूपातील असतो, तो लादलेला असल्यामुळे पाळावा की पाळू नये अशा प्रकारचे एक साशंकता आपल्या मनामध्ये असते. दुसरा उपदेशाचा जो प्रकार आहे तो आहे इतिहास पुराणिकांमधून सांगितलेला. हा उपदेश आज्ञा या स्वरूपाचा नसतो, परंतु एखाद्या मित्राने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे असतो. या उपदेशामध्ये जशी रोचकता नसते तशी जबरदस्तीही नसते, त्यामुळे तो परिणामशून्य असतो. उपदेशाचा तिसरा प्रकार म्हणजे प्रिय पत्नीचा प्रेमळ उपदेश. यामधील उपदेश अप्रत्यक्ष स्वरूपाचा असतो, तरीही त्यामध्ये अपूर्व असे सामर्थ्य असते. जगामध्ये चाललेला व्यवहार वेगळ्या व मनोरंजक पद्धतीने यात मांडलेला असतो. आता आपण पुढचं प्रयोजन अभ्यासूया. ते आहे उद्बोधन. उद्बोधन हे आधुनिक साहित्य विशारदांनी मांडलेले प्रयोजन आहे. विशेष करून गंत्र माडखोळकरांनी या प्रयोजनाविषयी अधिक सविस्तरपणे विचार मांडला आहे. उद्बोधन या शब्दात मानवी मनाची समृद्धी अभिप्रेत आहे, किंबहुना जीवनाचा खरा अर्थ येथे अभिप्रेत आहे. जीवनाच्या विविध अंगोपांगांचे दर्शन घडवून आणून कलावंत वाचकाचे अप्रत्यक्षपणे उद्बोधन करीत असतो. अर्थात हे उद्बोधन म्हणजे बोध नव्हे. वरवर जरी हा बोध वाटत असला तरी तो केवळ उपदेश या स्वरूपाचा नसून उद्बोधनाच्या उन्नयनाच्या स्वरूपाचा असतो. त्यात एक प्रकारची उदात्तता असते. बोध हा केवळ उपयुक्ततेच्या दृष्टीने विचार करणारा असतो, तर उद्बोधनात आनंदाबरोबर उदात्त असे काहीतरी मिळते. या उदात्ततेत एक प्रकारचा आनंद असतो. हरिभाऊंची पण लक्षात कोण घेतो आणि श्री व्या केतकरांची ब्राह्मण कन्या या दोन्ही कादंबऱ्या वाचल्यास आपल्याला जे काही मिळते वा कळते त्यातला फरक म्हणजे बोध व उद्बोधन यातला फरक होय. श्री व्या केतकरांच्या ब्राह्मण कन्येत एक समाजशास्त्रीय मातृसत्ताक पद्धतीचे विविध स्तरातल्या व्यक्तींचे जीवन व त्यांचे ज्ञान आपणास मिळते. त्याची उपयुक्तता नाकारता येत नाही, पण ते उद्बोधन नसून बोध स्वरूपाचे असते. उलट हरिभाऊ आपट्यांच्या पण लक्षात कोण घेतो यामधील यमूचे आत्मचरित्र हे असे काही चित्र आहे की त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती, केशवपन, स्त्री शिक्षण वगैरे गोष्टी कादंबरीत असल्या तरी कादंबरीतील मूळ यमूची कथाच आपल्याला चक्रावून टाकते, मनाला विरंगुळा देते.
आपले श्रम आपण विसरतो. त्या वाचनाने काहीतरी वेगळे आपणाला जाणवते. आपणही शेवटपर्यंत कादंबरी वाचनात आनंद मानित राहतो. माडखोलकरांनी उद्बोधन या प्रयोजनांची चर्चा वरील दृष्टिकोनातून केली आहे. आता आपण या पुढचं प्रयोजन अभ्यासूया. ते आहे आत्माविष्कार. वाङ्मय वाचनाने वाचकाला जसे काहीतरी जाणून घ्यायचे असते, त्याप्रमाणे आपल्याला जे जीवन कळले आहे ते इतरांनाही पटवून द्यावे किंवा त्याचा आस्वाद सर्वांना मिळावा या हेतूनेच कवी व लेखक साहित्य लेखनास प्रवृत्त होतात. यालाच आत्माविष्कार असे म्हणतात. आत्माविष्कार म्हणजे स्वतःच्या भावनांचा, अनुभवांचा अथवा विचारांचा आविष्कार होय. इंग्रजीतील सेल्फ एक्सप्रेशनचा जो अर्थ आपण लावू तोच आत्माविष्काराचा अर्थ आपल्याला इथेही लावता येईल. आपल्या मनात ज्या भावना किंवा जे विचार उचंबळून येतात ते लेखक किंवा कवी आपल्याला सांगत असतो. हा आत्माविष्कार करताना तो आता आपल्याला आत्माविष्कार करावायचा आहे या जाणीवेने लेखक करीत नसतो. आत्माविष्कारात प्रामुख्याने स्वतःला महत्त्व असते. कवी अगर कलावंत निर्मितीच्या वेळी धुंदीत असतात. आपल्या अंतःकरणाला प्रतीत झालेल्या सत्याचा, अनुभवाचा कल्पनारम्य असा तो आविष्कार असतो. स्वतःची कोणत्याही प्रकारची भावना किंवा अनुभव कवी आविष्कृत करीत असतो. त्यामुळे आत्मनिष्ठ लेखन हा आत्माविष्काराचाच एक भाग म्हणता येईल. संत कवींनी अभंगाच्याद्वारे आपल्या भक्तिभावनेचा आविष्कार केला, म्हणजेच आत्मलेखनात्मक काव्य लिहिले. यालाच आत्माविष्कार असे म्हणता येईल. संत कवींनी जसा अभंग ओवीचा आधार घेतला त्याचप्रमाणे अर्वाचीन कवींनी आपल्या प्रणयगीतांनी आपल्या मनात निर्माण झालेल्या प्रेमभावनेला आणि त्यासंबंधीच्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्यांना वाट करून दिली. भावगीते, विशेषतः आत्मलेखनात्मक भावगीते म्हणजे आत्माविष्काराचाच एक प्रत्यक्ष व सर्वसामान्य असा मार्ग आहे. आत्माविष्काराचा प्रमुख भाग म्हणजे भावनेची अभिव्यक्ती. भावना व विचार प्रकटीकरणाबरोबरच काव्यामध्ये जीवनविषयक तत्त्वज्ञान देखील प्रकट होताना दिसते. आता आपण या पुढचे प्रयोजन अभ्यासूया. ते आहे जिज्ञासापूर्ती. जिज्ञासापूर्ती म्हणजे काय तर पलायनवाद किंवा स्वप्नरंजन या दोन्ही प्रयोजनांपेक्षा अधिक महत्त्वाचे व खरे असणारे प्रयोजन म्हणजे जिज्ञासापूर्ती होय. सारे वाङ्मयच या प्रवृत्तीमधून निर्माण होते आणि वाचलेही जाते. मनुष्य प्राण्याला आपल्याखेरीज इतर मनुष्यांविषयी जबरदस्त जिज्ञासा असते. त्यांची गुपिते काय असतात हे समजून घेण्याची त्याला विशेष उत्सुकता असते. या जिज्ञासेपोटीच वाचक साहित्याचे वाचन करीत असतो. एखाद्या रसमर्मज्ञ हा नवीन कोणता प्रश्न चर्चेला आहे अशी विचारणा एखाद्या कलाकृती संदर्भात करीत असतो. याचे कारण त्या कलाकृतीपासून काहीतरी त्याला नवीन मिळत असते. ललित वाङ्मयाची सर्वात मोठी उपयुक्तता हीच आहे. तसेच लेखकालाही आपल्या साहित्य लेखनाचा हेतू वाचकांना नवीन काहीतरी ज्ञान प्राप्त करून द्यावे असाच असल्याचा आपण दावा करतो. म्हणजे साहित्य लेखनाने लेखकाची काही एक जिज्ञासापूर्ती होत असते. म्हणूनच वाचक व लेखक या दोघांच्या दृष्टीने हे प्रयोजन खरे असले तरी ते वाचकनिष्ठच आहे असे म्हणता येईल. आता आपण याच्या पुढचं प्रयोजन अभ्यासणार आहोत. ते आहे जीवनानुभूती. लेखक आणि वाचक दोघांच्याही दृष्टीने जीवनानुभूती हे काव्याचे महत्त्वाचे प्रयोजन मानता येईल. ललित वाङ्मयाचे परिशीलन करीत असताना आपणास सातत्याने काही ना काही जाणवत असते. कोणता तरी विशिष्ट असा जीवनानुभव आपल्यासमोर साकार होत असतो. त्यालाच जीवनानुभूती असे म्हणता येईल. हे जसे वाचकाच्या दृष्टीने महत्त्वाचे तसेच लेखकाच्या दृष्टीनेही जीवनानुभूती काव्यप्रयोजन महत्त्वाचे आहे. कारण कोणताही लेखक आपल्या कलाकृतीची निर्मिती करीत असताना त्याचा जीवनानुभव तेथे महत्त्वाचा ठरतो. कोणत्याही कलाकृतीचा अस्सलपणा त्याच्या परिणामकारक जीवनानुभूतीवरच अवलंबून असतो. अशा जीवनानुभूतीचे चित्रण करताना लेखकाला एक प्रकारचे समाधान लाभते, त्याला आनंद होत असतो. म्हणूनच जीवनानुभूती हे महत्त्वाचे काव्यप्रयोजन आहे. वाल कुलकर्णी यांनी हे प्रयोजन मांडून त्याचे विश्लेषणही केले आहे. आता आपण या पुढचे प्रयोजन अभ्यासूया. ते आहे इच्छापूर्ती. पलायनवादाची दुसरी बाजू म्हणजे इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन होय. दैनंदिन जीवनातील व्यवहारात आपल्याला इच्छा आकांक्षा काही अपूर्णच राहत असतात. त्याची परिपूर्ती होत नसते. अशावेळी वाङ्मयात त्याची परिपूर्ती करून घ्यावी यासाठी माणूस काही वेळ साहित्याकडे वळतो.
म्हणूनच इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन हे काव्याचे प्रयोजन ग्राह्य मानले जाते. पण अशा प्रकारच्या साहित्यात बऱ्याच वेळा आदर्शवाद किंवा ध्येयवाद दिसतो. आदर्श आणि ध्येय दोन्ही गोष्टी उदात्त दृष्टीने आपल्याला साहित्यातून पाहाव्यास मिळतात. दरिद्री नायकावर नायिका आसक्त होणे ही गोष्ट व्यवहारात फारच कठीण असते, पण वाङ्मयात हे सहज शक्य असते. आपली सारी संपत्ती धर्मदायार्थ वाटणारा नायक किंवा प्रजेच्या हितासाठी राज्य सोडणारा राजपुत्र फक्त आपल्याला साहित्यातच पाहावयास मिळतात. ही सारी इच्छापूर्तीची अपत्ये होत. इंग्रजीमध्ये याला डे ड्रीमिंग असे म्हणतात. इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन या प्रयोजनाने प्रेरित होऊन लेखक लिहितो आणि वाचकही तो वाचतो, पण ते सर्वसमावेशक प्रयोजन आहे असे मात्र आपल्याला म्हणता येणार नाही. कारण सर्वच लेखक किंवा वाचक प्रस्तुत प्रयोजन समोर ठेवूनच कलाकृतीकडे वळतो असे मात्र आपणास म्हणता येत नाही. आता आपण याच्या पुढचं प्रयोजन अभ्यासूया, ते आहे पलायनवाद. पलायनवाद हे काहीसे अभावरूप असलेले काव्य प्रयोजन पाश्चात्यांनी सांगितले आहे. दैनंदिन मानवी जीवनामध्ये दुःख, संकटे, समस्या अधिक वाटायला येत असतात. अर्थात सुख जवापाडे असले तरी दुःख पर्वतावर एवढे आहे, तेव्हा या दररोजच्या दुःखातून विसरावे असे मनुष्यास वाटणे स्वाभाविकच आहे. तेव्हा दैनंदिन जीवनात जे अनुभवायला व उपभोगायला मिळत नाही ते साहित्याच्या कल्पित सृष्टीमधून अनुभवायला व पाहायला मिळते, म्हणून लेखक किंवा वाचक साहित्याकडे वळतो. साहित्याद्वारा आपली ही भूक भागवून घेत असतो. जीवनातून पळ काढण्यासाठी साहित्य उपयोगी ठरत असले तरी हे सर्वार्थाने मान्य करता येणार नाही. कारण खरे साहित्य हे जीवनापासून पळ काढायला शिकवित नाही, तर जीवनाचे आव्हान स्वीकारायला ते प्रवृत्त करते. हे लक्षात घेतल्यावर साहित्य हे जीवनापासून पळून जायला सहाय्य करते किंवा लेखक यासाठी साहित्याची निर्मिती करतो हे असे म्हणणे तितकेसे सार्थ ठरणार नाही. आतापर्यंत आपण बरीचशी काव्यप्रयोजनं अभ्यासलेली आहेत आणि या काव्यप्रयोजनामधून आपणाला नेमकं साहित्य कशासाठी लिहिलं जातं याचा काही एक उलगडा होण्यास नक्की मदत होणार आहे.